तर चला मित्रांनो, दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली. 89 गुणिले 92. आता हा गुणाकार झटकन कसा करायचा? काय करायचं मित्रांनो, इथं या संख्या 100च्या जवळच्या आहे, बरोबर की नाही? मग ही 89 जी संख्या आहे ती 100 पेक्षा किती कमी आहे ते लिहा बरं. 89 ही संख्या 100 पेक्षा 11 ने कमी आहे. 92 ही संख्या 8 ने कमी आहे. आता हे जे 11 आणि 8 आहे ना, यांचा गुणाकार करा. 11 8 हे 88. जो गुणाकार येईल मित्रांनो, तो गुणाकार हा 2 अंकी असला पाहिजे. समजा तो एकच अंकी आला तर काय करायचं, किंवा 3 अंकी आला तर काय करायचं तेही तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता मित्रांनो, यातली कोणती एक संख्या घ्या, 89 घ्या आणि त्यातून हे 8 वजा करून टाका. असे तिरपे बघा, तिरपे 89च्या तिरपे संख्या कोणती आहे? 8. 89 मधून 8 वजा करा. किंवा तुम्ही जर म्हणाले 89 मधून 8 नाही वजा करायची, मला 92 मधून 11 वजा करायचे, मग काय होईल? तरी सुद्धा चालेल, काहीच अडचण नाही. 92 तून 11 वजा केले तरी सुद्धा 81 उत्तर येईल बघा मित्रांनो, बरोबर? इथे 81 येतील. किंवा तुम्ही 89 मधून 8 काढून टाका तरी सुद्धा 81 उत्तर येईल. आणि हे एकदा तुमचं झालं की तुम्हाला उत्तर आलं. 100 पेक्षा कितीने कमी? 97 ही संख्या 100 पेक्षा 3 ने कमी, लिहून घेतले समोर. 98 ही संख्या 100 पेक्षा 2 ने कमी आहे, घेतले लिहून. आता जेवढ्याने कमी आहे, दुसरी पायरी काय, जे कमी जेवढ्याने कमी आहे ना, त्या ज्या संख्या मिळाल्या त्यांचा गुणाकार करा. 3 दुने 6. आता मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंय जे उत्तर येईल ते 2 अंकी असलं पाहिजे. मग 6 उत्तर आलंय ना, ते 6च राहिलं पाहिजे. मग ह्या बाजूला 0 द्या. हे काम पण पूर्ण झालं आपलं. आता पुढचं काम काय? 97 मधून 2 काढा, 95 उरतील. किंवा 98 मधून 3 काढा, तरी 95 उरतील मित्रांनो. 100 पेक्षा किती कमी? 88 ही संख्या 100 पेक्षा 12 ने कमी आहे, बरोबर की नाही? 91 ही संख्या 100 पेक्षा 9 ने कमी आहे, लिहून घेतलं. हे जे 12 आणि 9 मिळाले याचा गुणाकार करा. 12 9 108 होतात मित्रांनो. 108 उत्तर येतं, परंतु आपल्या इथं 2च अंक पाहिजे. हा जो 1 आहे ना, तो हातचा ठेवायचा, तो बाजूला काढून ठेवा, पुढच्या मध्ये मिळवायचा तो. आता पुढे काय मित्रांनो, 88 मधून 9 काढा किंवा 91 मधून 12 काढा. आता 88 मधून 9 काढणं सोपं आहे. 88 मधून 8 काढले, 80 राहिले, अजून 1 काढा, 79. आणि हा हातचा मिळवा, 80. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर.